कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्ष नेते जयंत पाटील यांचे बंधू बुधवारी भाजपात प्रवेश करत आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाला काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर काही चुका झाल्या याची कबुली देताना शेतकरी कामगार पक्षाच्या पराभवाचं खापर त्यांनी ईव्हीएम मशीनवर फोडलंय। प्रवेश फक्त त्यांनी दाखवलाय ते केव्हाच गेलेले आहेत। या निवडणुकीच्या वेळेला जे जे लोक आमच्या विरोधात गेले त्याच्यामध्ये नंबर 1 त्यांचा होता। त्याच्यामध्ये काय नाही, एका पक्ष उद्या या ठिकाणी रायगड जिल्ह्यात कधी संपू शकत नाही, महाराष्ट्रात संपू शकत नाही। जे पॉकेट्स आमचे आहेत ते कायम आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये 62 साली लोक गेले, 57 साली आधी संपूर्ण वार समिती आधी लोक गेले, 67 साली पुन्हा आम्ही उभे राहिलो, 71 साली काही लोक गेले, मोहन पाटील वगैरे ही सगळी मंडळी गेली होती, परत 77 साली ती आली। यामध्ये शेका पक्ष उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार नाही, मतदार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे। मला वाटतं पंडित काय गेलेलं आधीच गेलेलं, त्याच्यात काय एवढं आता महत्वाचं राहिलेलं आहे। शेका पक्षाचं मतदार हल्ला नाही। आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना 4.5 लाख मतं आम्हाला या रायगड जिल्ह्यात मिळालेलीच आहेत। काही डावपेच चुकले, ईव्हीएम मशीनने चूक केलेली आहे, त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे। आणि आता काही जे लोक विरोधात बोलत होते माझ्याजवळ त्यांना प्रेम आले, पंडित शेठचा आम्हाला आनंद आहे। जे म्हणत होते पंडित शेठ असा आहे तसा आहे, आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते किंवा त्यांच्या विरोधात होता, त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले, ते शेका पक्षाचे जे हितचिंतक आहेत, मतदार आहेत, जे पक्षाला मानणारे आहेत, जे लाल बावट्याला मानणारे आहेत, ते कदापि हलणार नाहीत। आज काय आम्हाला 5-10 हजार 10,000 मतं कमी पडली, ते करू कवर, आमच्या चुका झाल्यात त्यांना कळलेलं आहे। पण हे गेलेले आहेत, पण त्यांना अधिकृत घ्यायला जवळजवळ 6 महिने वाट बघायला लागली, त्याचं मला दुःख होतंय।